नमस्कार, मी संतोष दळवी आपलं रायगड मिरजच्या आखाडा नगरपालिकेचा या विशेष कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो। एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे आणि आपल्या सोबत ते चर्चा करणार आहेत आणि कर्जत नगरपालिकेच्या या निवडणुकी संदर्भात अनेक प्रकारचे मुद्दे आहेत। प्रचाराचा मुद्दा असेल, अनेक विकास विषयक कामांची माहिती असेल किंवा त्या अनुषंगाने एकूण राजकारण आणि समाजकारण या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। असं एक कर्जतमधील शिवसेनेमधील एक वादळ महेंद्र थोरवे आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण कर्जत नगरपालिकेविषयी काय त्यांचं मत आहे किंवा त्यांचा जाहीरनामा काय आहे, काय अजेंडा आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत। नमस्कार महेंद्र थोरवे। तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल की कर्जत नगरपालिका निवडणूक लागलेली आहे, तुम्ही प्रचाराचं रान उठवलेलं आहे, नेमकं काय मुद्दे आहेत प्रचाराचे? कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला शिवसेना, भाजपा, RPI महायुती सामोरी जात आहे। कर्जत नगर परिषदेवर विरोधकांची गेली 20 ते 25 वर्ष या ठिकाणी सत्ता आहे, परंतु कर्जतच्या जनतेला अपेक्षित असलेला विकास आत्तापर्यंत होऊ शकलेला नाही आणि म्हणूनच कर्जतकरांच्या विकासासाठी, कर्जतकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना, भाजपा, RPI महायुती एकत्र आलेली आहे आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये जे शहरातील जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जे प्रश्न सोडवायला पाहिजे होते ते आतापर्यंत सोडवू शकलेले नाही आहेत आणि म्हणूनच शिवसेना, भाजपा, RPI युती या निवडणुकीला सामोरे जात आहे। तुम्ही आता म्हणालात की सत्ताधाऱ्यांनी जी कामं केली नाही ती आता आम्ही करणार, म्हणजे नेमकी काय कामं तुम्ही सांगू शकाल? ती कर्जत शहरातील अनेक प्रश्न गेली 20 ते 25 वर्षापासून प्रलंबितच आहेत। आज सुद्धा कर्जत शहरासारख्या ठिकाणी येथील जनतेला उघड्यावर शौचालयास जावे लागते। अतिशय गंभीर प्रश्न आहे हा। सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने या सत्तेत असताना नगर परिषदेच्या राज्य शासनाच्या माध्यमातून हागणदारी मुक्तचा हा त्यांनी जो सर्टिफिकेट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मला तर त्यावरती साशंकच निर्माण होते की ज्या पद्धतीने आजही कर्जत शहरातील जनतेला, काही लोकांना त्या ठिकाणी काही प्रभाग असे आहेत शहरामध्ये, आम्ही आता प्रचाराचं प्रत्येक वॉर्डमध्ये फिरत असताना आमच्या निदर्शनात ते आलेले आहेत। गुंडगे गावातील काजरूवाडी म्हणून एक वस्ती आहे, त्या ठिकाणी आत्तापर्यंत शौचालयच त्या ठिकाणी नाही आहे। आजही त्या ठिकाणी सांडपाणी वाहत आहे, दुर्गंधी प्रचंड त्या ठिकाणी आहे। नक्की गाव आहे, खेडा आहे की सिटी आहे हेच त्या ठिकाणी समजत नाही। म्हणजे अशी परिस्थिती असताना कर्जत नगर परिषदेला राज्य शासनाच्या माध्यमातून हागणदारी मुक्तीचा जो सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेला आहे, त्या बाबतीत माझ्या मनात साशंकता निर्माण आहे की कशा पद्धतीने नक्की या नगर परिषदेने जी काही कामं केलेली आहेत आणि जो काही विकास समोर ठेवलेला आहे तो नक्कीच चुकीचा आहे असं मला वाटतं। त्या ठिकाणी नेमकं तुम्ही ज्यावेळी दारोदार घरोघरी जाता तर मग तुम्हाला मतदार कसे प्रतिसाद देतात आणि काय त्यांची गाऱ्हाणी असतात किंवा काय म्हणणं असतं त्यांचं? कर्जत शहरातील जनतेच्या या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक वॉर्डमध्ये मी स्वतः आणि माझे सगळे उमेदवार त्या वॉर्डमधील आम्ही एकत्रपणे फिरत असतो, परंतु त्यावेळेला जनतेने जे प्रश्न उपस्थित केले ते खरोखरच खूप गंभीर असे प्रश्न आहेत की जे आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी सोडू शकलेले नाहीत। यांना फक्त ह्यांच्या घरापुरती सत्ता हवी आहे। आपल्याला तर सर माहीत आहेच की आता या निवडणुकीला सामोरं जात असताना फक्त जे काही पाहिजे ते स्वतःसाठीच पाहिजे। ह्यातली सगळी जवळजवळ तिकीटं यांनी स्वतःच्या घरातच घेतलेली आहेत आणि फक्त सत्ता एक केंद्रित करून सत्ता मिळवण्यासाठी हा सगळा डाव मांडलेला आहे, बाकी काही नाही।
यांना जनतेचे प्रश्न सोडवायचेच नाहीत, फक्त स्वतःसाठी ही सत्ता हवी आहे आणि म्हणून यांनी लोककार्य टाळलेलं आहे. आणि म्हणून कर्जतची जनता ही पूर्णपणे यांच्यावर नाराज असून जनतेला हे प्रश्न सोडवायचे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना भाजपा RPI हीच सक्षम आहे हे जनतेच्या आता पूर्णपणे निदर्शनात आलेलं आहे. आणि म्हणून कर्जत शहरातील जनता उत्स्फूर्तपणे या प्रचारामध्ये उतरलेली आहे. तुम्ही बघाल तर प्रत्येक प्रभागामध्ये सगळं वातावरण भगवमय झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जत शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेनेला चांगला रिस्पॉन्स कर्जत शहराच्या जनतेकडून मिळत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की मला असं वाटतं तो कर्जत शहरापुरताच निगडीत नाही, तर तो संपूर्ण कर्जत खालापूर एकूण विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहे. आणि कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रश्न पण तितकाच महत्त्वाचा आहे की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस असते नेहमी. तुमचे जर वोटर बघितले शिवसेनेचे, ते जर एकत्र आले तर तुम्ही नक्कीच भगवा फडकवू शकता असं सगळ्या मतदारांना वाटतं. पण तुमच्यामध्ये एकसंघपणा नाही आहे असं बोललं जातं, तर नेमकं काय आहे आणि त्या नगरपालिकेच्या दृष्टीने तुम्ही कशी त्याची धुरा सांभाळता? कर्जत तालुक्यामधील शहरामधील शिवसेनेची मागील 5 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, परंतु आता सातत्याने होत असणारे आपापसातील मतभेद आणि ह्या मतभेदामुळे विरोधकांना होत असलेला फायदा हे प्रत्येक शिवसैनिकाच्या ह्या वेळेस लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून कर्जत खालापूरमधील सर्व शिवसैनिक यावेळेस एकसंघ झालेले आहेत. आणि याचीच प्रचिती आपल्याला कर्जत शहरातील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला निदर्शनात आली असेलच की सगळे पदाधिकारी शिवसेना एकसंघ झालेले आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेस शिवसेना एकसंघ होते त्या वेळेस कर्जत खालापूरच्या या मतदारसंघावर असेल, या प्रत्येक निवडणुकीमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या प्रत्येक निवडणुकीवर शिवसेनेचाच भगवा फडकत असतो. फक्त आपापसातील मतभेदामुळे शिवसेनेला पराजयाला सामोरं जावं लागत होतं, परंतु आता यापुढे होणार नाही. वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना या मतदारसंघामध्ये अतिशय सक्षम होत चाललेली आहे. कोणाच्या अशा नेत्यांच्या जाहीर सभा वगैरे लावलेल्या आहेत? कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना येत्या 25 तारखेला टिळक चौकामध्ये कर्जत मध्ये शिवसेना भाजपा RPI महायुतीची या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेला शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. BJPचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खासदार बारणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आमचे जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहर शेठ भोईर या सभेला उपस्थित राहणार आहेत. तसे आमचे संपर्क नेते सुद्धा या ठिकाणी दलवी साहेब या सभेला उपस्थित राहणार आहेत. प्रचाराची धुरा तुम्ही पूर्णपणे घेतलेली आहे नगरपालिकेसंदर्भात, निवडणुकीसंदर्भात. तर मग तुम्हाला असं वाटतं की कर्जत नगरपालिकेमध्ये जो काही विकास रखडला आहे नेमका तो काय आहे नेमकं? कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या 9 प्रभागामध्ये मी स्वतः प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवारांबरोबर मी त्या ठिकाणी फिरत असतो. आणि त्या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातीलच जर सांगायचं म्हटलं तर एक मोठा मुद्दा या ठिकाणी आहे की कर्जत नगर परिषदेचा विकास आराखडा मंजूर होऊन गेली 15 वर्षे झालेली आहेत. 25 वर्षापूर्वी कर्जत नगर परिषदेची स्थापना झाली आणि त्यानंतर 10 वर्षांनी राज्य शासनाने कर्जत नगरपालिकेच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. परंतु आज कर्जत नगर परिषदेचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर सुद्धा आज 15 वर्षे झालेली आहेत. तरीसुद्धा या शहरातील अनेक प्रश्न गंभीरपणे आहेत ते तसेच त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं क्रीडा संकुलन नाही आहे. हे शहराचं ठिकाण असताना सुद्धा या ठिकाणी क्रीडा संकुलन नाही आहे. 15 वर्षापूर्वी कर्जत नगर परिषदेचा विकास आराखडा मंजूर झाला,
त्याच्यामध्ये 7 भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेले होते आणि 7 भूखंड आरक्षित ठेवल्यानंतर ते विकसित करायचे होते. परंतु गेली 15-20 वर्ष 25 वर्ष यांची विरोधकांची सत्ता असताना या भूखंडापैकी कोणत्याही भूखंडावर त्या ठिकाणी विकास झालेला नाही आहे. खेळाडूंसाठी कुठलंही क्रीडांगण त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं नाही. आता माझ्या मते 20-25 वर्षानंतर आमराईचं ते ग्राउंड आहे त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी मंजुरी देण्यात आली. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये कर्जत तालुक्याची कर्जत शहराची एक या ठिकाणी कर्जत शहरातील अनेक खेळाडू या कर्जत शहराने दिलेले आहेत आणि म्हणून या खेळाडूंना वाव देण्यासाठी या ठिकाणी क्रीडांगण असायला हवे होते. परंतु ते क्रीडांगण या ठिकाणी बनवण्यात आलेलीच नाहीत. मुळामध्ये शासनाचा असा नियम आहे की जे 7 भूखंड त्यावेळेस विकास आराखड्यामध्ये आरक्षित केले गेलेले आहेत आणि विकास आराखड्याची मंजुरी ही 30 वर्षाचा ह्याचा कालावधी असतो आणि 30 वर्षापर्यंत जे भूखंड आरक्षित केले गेलेले आहेत ते आरक्षित भूखंड तुम्ही विकसित केले गेले नाही तर ते भूखंड पुन्हा मूळ मालकांकडे जाऊ शकतात आणि त्याची प्रक्रिया सुरू होते. माझ्या मते माझा विरोधकांचा आरोपच आहे हा की हे जाणून बुजून 7 भूखंड यांनी आरक्षित केलेले भूखंड या ठिकाणी यांनी डेव्हलपमेंट केलेल्या नाही आहेत. तर यांना पुन्हा हे गिलकृत करायचे आहेत, यांना पुन्हा हे यांच्या ताब्यात घ्यायचे आहेत. हे सत्ता गृहीत धरून चाललेले आहेत. आत्तापर्यंत यांनी लोकांना गृहीत धरून चाललेले आहेत की आम्ही काही केलं कसं केलं तरी लोक आम्हाला जिंकून देतात. परंतु कर्जतची जनता आता सुज्ञ झालेली आहे. येत्या 27 तारखेला कर्जत शहरातील जनता ह्यांचे जे काही पाप आहेत ते नक्कीच 28 तारखेला शिवसेना भाजपा आरपीआय युतीचा भगवा फडकून आपल्याला दिसून येईलच. यात कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनात राहिलेली नाही. तुम्ही विकास झाला नाही असं म्हणता तर रस्त्यांचा विकास झाला, पाणी योजना आली तर मग काय तुम्ही सांगू शकाल? रस्त्यांचा विकास झाला तर राज्य शासनाच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून तो फंड उपलब्ध करून घेतलेला आहे. तो सत्ता त्या ठिकाणी आज पण शिवसेना BJP आरपीआय युतीची सत्ता राज्यामध्ये आहे. परंतु यांनी आमदार असताना किंवा स्वतः त्या ठिकाणी 15-20 वर्ष राज्यामध्ये यांची सत्ता असताना जो विकास अपेक्षित होता तो आतापर्यंत झालेला नाही. नदी शुद्धीकरणचा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी राबवू शकले असते कारण कर्जत शहराला लागूनच उल्हास नदी वाहत आहे. नदी शुद्धीकरणाचा हा प्रकल्प हा प्रोजेक्ट या ठिकाणी घेऊ शकले असते. आतापर्यंत चांगलं या ठिकाणी आपल्याला जसं आज अलिबाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येत असतात. अशाच पद्धतीने कर्जतमध्ये सुद्धा आज तुम्ही आज पाहत आहात की हा एक ग्रीन झोन बेल्ट आहे. या ठिकाणी टुरिस्ट आपल्या कर्जतला त्या ठिकाणी इकडे येत असतात का मुंबईपासून जवळ असलेलं हे शहर आहे. पण या ठिकाणी जर आपण मोठ्या प्रमाणात ही उल्हास नदी जर या ठिकाणी डेव्हलप केली असती, या ठिकाणी बोटिंग म्हणा, पाण्याची व्यवस्था सुविधा चांगल्या केल्या असत्या किंवा इथली डेव्हलपमेंट आपण चांगली बनवली असती तर नक्कीच या ठिकाणी कर्जतचा टुरिस्ट वाढला असता आणि कर्जतच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. अशी कुठलीच व्यवस्था या ठिकाणी 15 वर्षामध्ये त्यावेळेस सत्तेत हे लोक होते त्यावेळेस सुद्धा ह्यांना करता आलं असतं. आज तुम्ही मोर्चे काढून फिरताय, शिवसेना भाजपा सरकार असताना तुम्ही मोर्चे काढून फिरताय, परंतु त्यावेळेस तुमचा आज तटकरे साहेबांबरोबर चांगले संबंध आहेत किंवा सत्ताधाऱ्यांबरोबर सत्तेत असताना आमदार सुद्धा 15 वर्ष या ठिकाणी होते. ह्यांना तो विकास करता आला असताना आज ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तटकरे साहेब आणि आपले आमदार साहेबांचे किती जवळचे घनिष्ठ संबंध आहेत ते. परंतु त्या माध्यमातून आपल्याला कर्जतकरांना विकास हवा आहे. तो विकास या ठिकाणी करू शकले असते तर कर्जतकरांना त्या गोष्टीचं समाधान वाटलं असतं. परंतु हे फक्त सत्ता ही फक्त स्वतःपुरती वापरली जाते आणि त्यामुळेच आम्ही जे काही शिवसैनिकांनी त्यांना सांगितलेलं आहे की हे खरोखरची घराणेशाही हो, ही घराणेशाहीच आहे. त्यांना त्या गोष्टीचा राग येतोय प्रचंड, पण त्याला करणार काय हो? हे सत्य आहे ते लोकांसमोर आम्ही मांडतोय आणि सत्य मांडल्यानंतर भाऊंना राग येतोय. हे सत्य आहे की घराणेशाहीच आहे. घरातलेच सगळे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत, जास्तीत जास्त उमेदवार घरातले आहेत आणि ते फक्त सत्ता एक केंद्रित करण्यासाठीच फक्त ह्या डाव मांडलेला आहे. आणि म्हणून शिवसेना BJP आरपीआय युतीच्या माध्यमातून जनतेने पूर्णपणे त्यांना सहकार्य केलेले, जनतेने हा कौल दिलेला आहे. म्हणून सुवर्ण जोशींच्या रूपाने हा नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये कर्जत शहरातील जनतेला सुवर्ण काल येणार यात कुठल्याही प्रकारची शंका आता राहिलेली नाही. कर्जत नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार निवडताना नेमके निकष काय लावलेत? कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी
थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून सौ सुवर्णा केतन जोशी यांना शिवसेना भाजपा RPI युतीने उमेदवारी दिलेली आहे. सुवर्णाताई ह्या मागील 5 वर्षापूर्वी नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून चांगलं काम त्यांनी या शहरासाठी केलेलं आहे. कर्जत शहराचे गंभीर असे प्रश्न त्यांच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून आता मागील 5 वर्षापूर्वी सोडवलेले होते. अतिशय होतकरू महिला म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून उत्तम वक्तव्य, सगळ्याच विषयाची जाण असलेल्या उच्च शिक्षित आणि ग्रासरूटला जनतेसाठी काम करण्याची तळमळ असणाऱ्या अशा सुवर्णाताई जोशींना शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. सुवर्णाताई जोशी या कैलासवासी अनंत काका जोशी यांच्या सूचना आहेत. अनंत काकांनी जे काम कर्जत शहरासाठी, कर्जत व्यापाऱ्यांसाठी या सगळ्याच मुद्द्यांच्यावर कर्जत शहरासाठी सगळ्या विषयात अग्रेसर असणारे, प्रत्येक विषयामध्ये अग्रेसर असणारे काका आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांनी जे कर्जत शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण तालुक्यासाठी जे योगदान दिलेले आहे शिवसेनेसाठी, तर शिवसेना ते कधीही विसरणार नाही. आणि म्हणूनच एक उत्तम नेतृत्व म्हणून, कर्जत शहराचं उत्तम नेतृत्व म्हणून सुवर्णाताई जोशींना शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. कर्जत नगरपालिकेमध्ये एक नवीन वोटर आहेत, त्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर युवक आहेत ते मोठ्या प्रमाणात, तर त्या युवकांना काय तुम्ही आश्वासित कराल? कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या शहरामध्ये मोठ्या संख्येने युवकांची संख्या या ठिकाणी आहे. परंतु आज सर्वात मोठा गंभीर प्रश्न जो असेल या युवकांसाठी, सुशिक्षित बेरोजगार आहेत सगळे, आणि रोजगारीचा मोठा प्रश्न या शहरामध्ये, या कर्जत तालुक्यामध्ये आहे. इंडस्ट्रीयल तर खालापूर त्या साईडला आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, त्यामुळे त्या ग्रामपंचायतीमध्ये पहिलं प्राधान्य असणारे आणि युवकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आहे. परंतु माझ्या कर्जत शहरामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहेत. आणि भविष्यामध्ये शिवसेनेची सत्ता या ठिकाणी नगर परिषदेवर, शिवसेना भाजपा RPIची सत्ता आल्यानंतर या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये असणारे जे प्रोजेक्ट, चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी आपण आणून या युवकांना रोजगार कसा उपलब्ध करून घेता येईल हा प्रयत्न आमचा या ठिकाणी असेल. दुसरा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की तो प्रश्न असा की तुम्ही चुलत्या पुतण्यांचा टक्केवारीचा धंदा हे एका पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बोलला होतात, आणि तुम्हाला सन्माननीय आमदार सुरेश भाऊ लाड यांच्याकडून डिफॉर्मेशनची नोटीस देण्यात आली आहे, अब्रू नुकसानीची. तर काय त्या संदर्भात तुम्ही बोला? होय, मला आमदार सुरेश नारायण लाड यांनी मला नोटीस पाठवलेली आहे. परंतु त्यांच्या नोटीसला मी सुद्धा कायदेशीर उत्तर पाठवून दिलेलं आहे. आणि मी जे काय बोललेलो आहे ती जनतेत असलेली चर्चा आहे, आपल्या लक्षात तर आलं असेलच, कर्जत नगरपालिकेमध्ये काम करणारे, लिपिक असणारे रमेश लाड यांना सुद्धा पकडलं गेलंच ना. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यांच्यावर. तर मग आम्ही जे काय सांगतोय ते काय चुकीचं आहे त्या ठिकाणी? हे जनतेमध्ये चालू असणारी ही चर्चा आहे सगळी. हा, म्हणजे रमेश लाड आणि सुरेश लाडाची तुम्ही सांगड कशी घालू शकता? काही असू द्या, लाड आहेत ना. आम्ही तेच सांगतोय की आता तुम्हाला सांगितलं आम्ही की नगरपालिकेमध्ये किती उमेदवार लाड आहेत ते.
हे फक्त सत्ता एकत्रित करण्यासाठी हा डाव मांडलेला आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे सगळं। आणि हे जास्त दिवस टिकणार नाही। दबाव तंत्राचा वापर करा, किती दिवस लोकांच्या हातामध्ये तुम्ही भंडारा देणार आहोत? त्यांना सत्य कळून चुकलेलं आहे। लोक भंडारा घ्यायला पण तयार होत नाहीत। दबाव तंत्राचा वापर केला जातोय का भंडारा हातात घ्या म्हणून। अरे विकास करून दाखवा, त्या विकासाच्या माध्यमातून लोक येऊन स्वतः बोलले पाहिजेत की आम्हाला भंडारा घ्यायची काय आवश्यकता नाही, आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करू। पण ती परिस्थिती राहिलेली नाही हो। सगळं जे पाहिजे ते स्वतःसाठीच पाहिजे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे। ते जास्त दिवस टिकणार नाही। येत्या 27 तारखेला शिवसेना भाजपा RPI युतीच्या सौ सुवर्णताई जोशी या शिवसेना भाजपा RPच्या उमेदवार आहेत। या प्रचंड बहुमताने निवडून येतील, यात कुठल्याही प्रकारची शंका माझ्या मनात आता राहिलेली नाही। कर्जतकरांसाठी हा भविष्याचा सुवर्ण काळच असेल। हे होते रायगड जिल्हा शिवसेना उपप्रमुख आणि कर्जतची एक तोफ शिवसेनेची। प्रचारात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे आणि ह्या प्रचारातून त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या रायगड मिररच्या स्टुडिओमध्ये आले आणि आपल्याला मुलाखत दिली। अगदी बिनधास्तपणे ते बोलत होते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। इथे आल्या आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आणि आपण तुर्तास इथेच थांबतोय, तोपर्यंत आपण भेटणार आहेत एका नवीन पाहुण्यांसह। धन्यवाद।